हा सन्मान करायचा आहे। तर जांभिवली टीमच्या संगणकाला एक सूचना असेल, काल जांभिवली पाडा संघ खेळलाय, जर त्यातील खेळाडू जर टीम मध्ये असतील तर त्यांना विनंती असेल आपण प्लीज मैदानाच्या बाहेर जायचं आहे। जांभिवली गावातीलच खेळाडू खेळतील। यस, आपण सामना सुरू करायचा आहे। सामना सुरू होतोय। आपण पाहू शकाल दोन संघ इन ऍक्शन मध्ये आहेत। एका बाजूला आपण पाहू शकाल शिरगाव आणि त्यांना फाईट करत जांभिवली। जांभिवली या टीमने टॉस जिंकला आणि प्रथम स्वीकारलंय ते क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्यासाठी शिरगाव या टीमला। सागर आणि कुंदन ही जोडी आहे शिरगाव या टीम कडून। 5 षटकांचा सामना असेल। बेलवली संघ देखील दाखल झालाय। काल जो पेंडिंग सामना राहिलाय तो सामना देखील आपण खेळवणार आहोत बेलवली आणि ढोके या दोन संघांमध्ये। कालचा क्वालिफाइंग सामना आहे ढोके आणि बेलवली या दोन टीम मध्ये। पंचांना विनंती असेल की आपण सामना सुरू करायचा आहे। राजेंद्र सर आणि सागर कोळंबे सर हे दोन ऑफिशियल पंच पाहायला मिळत आहेत। कालचा एक पेंडिंग सामना क्वालिफाइंग मॅच बाकी आहे तो आपण खेळवणार आहोत बेलवली आणि जय हनुमान ढोके या दोन संघांमध्ये। बेलवली संघ दाखल झालाय तर विनंती असेल जय हनुमान ढोके या टीमला आपण देखील सज्ज राहायचं आहे। जांभिवली आणि त्यांना फाईट करतोय शिरगाव या दोन संघांमध्ये सामना सुरू होतोय आणि गोलंदाजी मार्क वरती सज्ज तो गोलंदाज ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो जांभिवली संघ बिनधास्त शिसवे। स्ट्राइकिंग फलंदाज सागर आहे। सागर आणि कुंदन ही जोडी सामना सुरू होतो। गेम ऑन, लेट्स प्ले। पहिल्या चेंडू बॅटची कडा होती, झेल झालाय ड्रॉप। पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळतंय फलंदाज सागरला। 5 षटकांचा हा सामना आहे। tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धे लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे। जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा घर बसल्या एन्जॉय करतायत त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे। ड्राइव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आतिश होते, एकच धाव मिळते आणि या एका धावेने श्री गणेश होतोय शिरगाव या टीमचा। पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली होती बिंदासने, त्या संधीचं सोनं करू शकला नाहीये जांभिवली संघ। स्ट्राइकिंग फलंदाज कुंदन ओव्हर द विकेट। यावेळी सुरेख फटका इनफिल्डच्या वरून गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, चौकार।
4 ने पुढे सरकेल 5 धावा धावफलकावरती. कुंदनच्या बॅट मधून हा चौकार येतोय. या दरम्यान विद्यमान ग्रामपंचायत सरपंच सन्माननीय योगेशजी भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु फेकी थोडीशी खराब आली, त्यामुळेच या 2 धाव मिळतात. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 7 धावा धावफलकावरती. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, उपस्थित मान्यवरांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. शिरगाव विपक्ष जांभिवली. आजच्या दिवसातील हा 4था सामना सुरू आहे. ओव्हर द विकेट बिंदास. यावेळी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे. 7 धावा धावफलकावरती. अप्रतिम गोलंदाजी केली गोलंदाज बिंदासने. या षटकामध्ये जरूर एक चौकार आलाय, परंतु त्यानंतर पाहायला गेलं तर इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. यावेळी मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि सुरेख झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. पहिला मोठा धक्का लागलाय शिरगाव या टीमला 7 या धावसंख्येवरती. सामना असेल मामनोली आणि ठाकूरपाडा या 2 टीम मध्ये. दोन्ही संघांना एक टॉस साठी यायचा आहे. ठाकूरपाडा आणि मामनोली या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल आणि त्यानंतर सामना असेल बेलवली आणि जय हनुमान ढोके या 2 संघांमध्ये. धावसंख्या आहे 1-7. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शिरगाव या टीमची गोलंदाजी मार्क होती सज्ज होते. या दुसऱ्या षटकामध्ये सोनू दिवेकर. स्ट्रायकिंगला फलंदाज सागर आहे. न्यू बॅट्समन येते बाबू. सागर आणि बाबूला इथून मात्र चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. ढोके संघ देखील दाखल होतोय. यावी सुरेख फटका लॉफ्ट हिट आणि चेंडू जाईल लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर षटकार. इन डबल फिगर मध्ये 13 या आकड्यावरती पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय षटकाराने. फलंदाज सागरने, गोलंदाज सोनूचं. वेलकम टू द ग्राउंड. खूप मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. मानाची, सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. ओमसाई क्रिकेट संघ कांसई आणि जय हनुमान क्रिकेट संघ ढोके आयोजित गावदेवी चषक 2022. तब्बल 2.5 लाख रुपये कॅश प्राइज आहे या स्पर्धेमधील. प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या क्रमांकासाठी 25,000 रुपये आणि मॅन ऑफ द सिरीज साठी 5 ग्रॅम सोन्याचं नाणं देखील आहे. अनेक पारितोषिक आहेत. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज साठी कूलर देखील आहे. बेस्ट फिल्डर साठी शूज देखील आहेत. ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहू शकाल. यावेळी चांगला चेंडू आहे. कट करतायत क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते. शॉर्ट लेगला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 14 या आकड्यावरती धावफलक. षटक क्रमांक 20 दुसरा मार्गस्थ आहे. या पुढील सामना असेल ठाकूरपाडा आणि त्यांना फाईट करेल मामनोली. या विस्फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये. फंबल होतोय. दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि तिसऱ्या पंचांची मागणी रेफर केलंय. टेक्निकल टीम देखील सज्ज आहे. tenniscricket.in चे आपण पाहू शकाल.
यस, नॉट आउट आहे. धावसंख्या दोन्ही पुढे सरकील आपण पाहू शकाल. 16 या आकड्यावरती धावफलक 16. स्ट्रायकिंग फलंदाज बाबू आहे. जर्सी नंबर 45 त्याने परिधान केली आहे. रोहित शर्माची जर्सी देखील 45 क्रमांकाची असते आणि ती जर्सी परिधान केली आहे. त्याचप्रमाणे बॅटिंग करावी लागेल. गतीमध्ये परिवर्तन. स्लोवर वन चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅकिंग साठी येत आहे क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत मिळते एक धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या एकने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 17 आकड्यावरती 17 धाव धावफलकावरती आहेत. एक चांगलं कॉन्टेस्ट बिग बॅटल आपण पाहतो या दोन बलाढ्य संघांमध्ये. शिरगाव विपक्ष जांभिवली हा सामना सुरू आहे. यावी स्क्वेअर कट करता. गॅप शॉट सिलेक्शन. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू जातोय आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. क्षेत्ररक्षण तर खूप चांगलं झालं होतं परंतु चेंडूला अडवण्यामध्ये अपयश आलंय त्यामुळे त्या चौकार मिळतोय. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते ती म्हणजे शिरगाव या टीम कडून. कारण की पहिले 3 सामने आपण पाहिले असतील आजच्या रात्रीमधील तर लो स्कोरिंग आपण पाहिले आणि एकतर्फी सामने जिंकले. चेस करताना पहिला सामना जिंकला तो म्हणजेच मानकिवली या टीमने 29 धावा चेस केल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये पाहिलं गेलं कुलगाव टीमने 33 धावा चेस केल्या. यावेळी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 1 बाद 21 धावा. यापुढील सामना असेल मामनोली आणि त्यांना फाईट करेल ठाकूरपाडा या 2 संघांमध्ये. विनंती असेल रस्त्यामध्ये कोणी पार्किंग करू नका. रिक्षा रस्त्यामध्ये पार्किंग केलेली आहे. कोणाची असेल तर आपण त्वरित काढायची आहे. रिक्षा आहे रस्त्यामध्ये आपण त्वरित काढायची आहे. व्यवस्थित आपण पार्किंग करायची आहे ही विनंती असेल सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना. पार्किंगची व्यवस्था आहे आयोजकांच्या वतीने. गोलंदाज येतोय सेकंड स्पेल मध्ये बिंदास शिसवे. ज्या बिंदासने P1च्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा खर्च केल्या होत्या तोच येतोय गोलंदाजी मार्क वरती या 3ऱ्या षटकामध्ये. धावसंख्या आहे 21 धावा. दुसरी रात्र आहे या स्पर्धेमधील. गावदेवी चषकाचं हे आयोजन. सामना स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल पंचांना की आपण सक्त ताकीद द्यायची आहे. 25 मिनिटांचा वेळ आहे. या विस्कट करतायत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं विकेट किपरच्या माध्यमातून. डॉट बॉलची समाप्ती. खूप चांगली गोलंदाजी केली या सामन्यामध्ये गोलंदाज बिंदास शिसवेने. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा खर्च केल्या होत्या. एक फलंदाज देखील बाद केला होता परंतु पाहिलं गेलं तर गोलंदाज सोनूने तब्बल धावा खर्च केल्या 14 दुसऱ्या षटकामध्ये. खूप चांगली बॅटिंग केली शिरगाव या टीमने. ओव्हर द विकेट. यावीस विकेट केलं लॉफ्टेड हिट आणि चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी गगनभेदी आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 27 धावा.
यावेळी बॅक टू द बॉलर खेळतायत. स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत, खूप चांगले क्षेत्ररक्षण. लॉंग ऑन वर आले होते सोनू आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. फलंदाज झालाय बाद. बाबू बॅक टू द पवेलियन. अजून एक धक्का लागलाय 29 या धावसंख्येवरती शिरगाव या टीमला. कोणत्याही टीमकडे कोणताही रिव्ह्यू नाहीये याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पंचांना जर जास्त डाऊटफुल वाटलं तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. बल्ली येतोय नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती. धावसंख्या आहे 29. ठाकूरपाडा टीमचे संगणक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल मामनोली संगणक टॉस साठी या. प्रवीण विषय यांचा संघ आहे मामनोली संघ आणि त्यांना फाईट करेल ठाकूरपाडा. यावीस चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती. सुरेख गोलंदाजी करतो गोलंदाज बिंदास शिसवे. प्रचंड अनुभव आहे, एक्सपिरियन्स भरपूर आहे. तोच अनुभव सिद्ध केलाय या मॅच मध्ये बिंदासने. राईट अमोर द विकेट. यावीस मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. चेंडू पट्ट नो मॅच लँड झोन मध्ये आणि तोपर्यंत मिळतात 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 31 धावा धावफलकावरती. खूप चांगली सरासरी मेंटेन ठेवली जाते कारण की आजची खेळपट्टी पाहिली गेली तर गोलंदाजांसाठी पोषक ही खेळपट्टी आहे कारण की आजच्या दिवसामध्ये धावा बनत नाहीयेत पहिल्या इनिंग मध्ये. यावीस ऑन साइडला फ्लिक केलाय. चेंडू ट्रॅव्हल होते स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहेत आणि तोपर्यंत मिळते 2 धावा. सेन्सिबल क्रिकेट खेळतोय फलंदाज सागर. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11.00 च्या सरासरीने 33 धावा धावफलकावरती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाण्याची मागणी केली. पाणी घेऊन जायचं आहे. विनंती असेल पाणी घेऊन जा. आपण विनंती असेल. तर या पुढील सामना असेल ठाकूरपाडा आणि त्यांना फाईट करेल दोन्ही संघटना या टॉस साठी विनंती असेल. मामनोली आणि ठाकूरपाडा या 2 संघांमध्ये सामना असेल. ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी कारण की मामनोली संघटना इथे उपस्थित आहेत. धावसंख्या आहे 33 धावा. सामना स्पीडअप करायचा आहे. थोडी क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती असेल जांभिवली या टीमला जास्त वेळ आपण घेऊ नका कारण की भरपूर सामने आज कव्हर करायचे आहेत. यानंतर अजून 5 सामने आहेत. विनंती असेल वेळेच्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करायचं आहे कारण की कालचा जो पेंडिंग सामना आहे तो देखील आपण खेळवतोय. बेलवली आणि जैन वन ढोके
परंतु आपण टॉस करूया. यस, कार्यसम्राट कार्यकुशल सरपंच सन्माननीय योगेश शेठ भोईर साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना असेल मामनोली आणि त्यांना फाईट करेल ठाकूरपाडा. यावी सुरेख फटका लॉफ्ट इट स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅट इट स्ट्रोक षटकार. मामनोली आणि ठाकूरपाडा या दोन टीम मध्ये टॉस होतोय आणि मामनोली टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. सर्वांचे लाडके आणि कल्याण ग्रामीण क्रिकेट आणि केडीएमसी क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष जगन्नाना पाटील यांच्याकडून मामनोली टीमला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील. ते देखील युट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा घर बसल्या एन्जॉय करतायत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मिस्टामिंग स्ट्रोक चुकीचं जजमेंट आपण पाहतोय आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आणि तोपर्यंत मिळत आहेत या 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2च धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 पुढे सरकील आपण पाहू शकाल 41 धावा. यावी सुरेख फटका लॉफ्ट इट फेकून देतो मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइट इट ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. संदेशसाठी सुवर्ण संधी आहे. अनिकेत सोरखादे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक. 3 चेंडू शिल्लक आहेत. अप्रतिम बॅटिंग करतोय फलंदाज बल्ली. 2 उत्तुंग षटकार ठोकलेत बल्लीने या इनिंग मध्ये. 4थ्या क्रमांकावरती आलाय. त्याला साथ देतोय सलामीचा फलंदाज सागर. चेंडूची मागणी केली. नवीन चेंडू द्यायचा आहे कारण की नियम आहे चेंडू कधी हरवला फुटला खराब झाला तर चेंडू नवीन असेल. चिखलोली ठाकूरपाडा या टीमने टॉस जिंकलाय. सामना असेल 5 षटकांचा. धावसंख्या आहे धावफलकावरती 47. 47 धावा. खरपून समाचार घेतला जातोय गोलंदाज संदेशचा. या षटकामध्ये आक्रमण चढवलं जात आहे. जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल. पंचांना एक विनंती आहे सक्त ताकीद द्या. पण राजेंद्र सर पंचांना विनंती असेल आपण सक्त ताकीद द्यायची आहे. राजेंद्र सर संदेशसाठी सुवर्ण संधी आहे. अनिकेत सोरखादे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये. 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. यावी सुरेख फटका क्रिकेट मधला सेफ फटका. क्रिकेट मधला देखणा फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 50 कंप्लीट. 51 धावा धावफलकावरती. अप्रतिम बॅटिंग करतो फलंदाज बल्ली. बल्लीचा बल्ला बोलतो या मॅच मध्ये. 2 उत्तुंग षटकार 1 चौकार आलाय बल्लीच्या बॅट मधून. 4थ्या क्रमांकावरती विस्फोटक इनिंग साकारतोय. जास्त विलंब करू नका ही विनंती असेल जांभिवली या टीमला. आयोजकांची वारंवार सूचना येते कारण की आज सामन्यांना खूप उशीर झालाय. सर्व संघ उशिराने आले त्याबद्दल प्रेक्षकांची मी दिलगिरी व्यक्त करतोय. ओव्हर द विकेट. यावी सुख करण्याचा प्रयत्न. लीडिंग एज आहे आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार मिळतोय.
बॅटिंग करणार आहे शिरगाव या टीमला. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 55 धाव फलकावरती हुक करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची कडा लागून चेंडू ट्रॅव्हल झालाय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार मिळालाय बॅटिंग करणार शिरगाव टीमला आणि फलंदाज बल्लीला. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती आणि षटक क्रमांक 4 झालंय समाप्त. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 55 धावा. तब्बल या षटकामध्ये गोलंदाज संदेशने धावा खर्च केल्या 22. महागडी गोलंदाजी केली, महागडं षटक फेकलं, परंतु या षटकामध्ये बल्लीने खूप चांगली बॅटिंग केली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धावा धावफलकावरती आहेत. जांभिवली या टीमला विनंती असेल, राजेंद्र सर आपण सक्त ताकीद द्या प्लीज, कारण की आयोजक आम्हाला वारंवार सूचना करतायत. नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल वैभव येतोय. तो संघ नायक आहे जांभिवली या टीमचा. कमबॅक करावा लागेल कारण की संदेशने तब्बल 22 धावा खर्च केल्या 4थ्या षटकामध्ये. एका मोठ्या धावसंख्ये दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल या सामन्यामध्ये शिरगाव या टीमला. शिरगाव संघाने आजच्या दिवसातील धावांचा उच्चांक नोंदवलाय. चिखलोली ठाकूरपाडा या टीमने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारली आहे. धाडसी निर्णय घेतलाय, फलंदाजी स्वीकारली आहे आणि इन्व्हाइट केलंय क्षेत्ररक्षण करण्यासाठी मामनोली या टीमला. ओव्हर द विकेट. यावी सुरेख फटका, क्षेत्ररक्षक आहे जज करतायत आणि झेल झालाय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. चूक केलीये आणि जीवनदान मिळतंय फलंदाज सागरला. या झेलची किंमत मोजावी लागेल कारण की सलामीला आलाय सागर. खूप चांगली बॅटिंग करतोय, वैयक्तिक खेळतोय. 25 या धावसंख्येवरती त्याला साथ देतोय फलंदाज बल्ली पवारची पॉवर पाहायला मिळते. तब्बल 22 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय बल्ली पवार आणि सागर ही जोडी आहे. धावसंख्या अब तक 56. यावी चांगला चेंडू आहे, यॉर्कर चेंडू. चेंडू ट्रॅव्हल तो थर्ड मॅनच्या दिशेने. एक धाव तर झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न असेल. लेझी थ्रो येतोय आणि 3 धावा झालेत कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र मिळतात या 3 धावा आणि पंचांचा इशारा येतो लेग बाईसचा. अवांतरच्या स्वरूपात या 3 धावा ऍड होतील स्कोर कार्ड मध्ये आणि धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. 59. 59 धावा धावफलकावरती. चौकार षटकारांची आतिषबाजी केली आहे शिरगाव टीमने या सामन्यामध्ये. सामना क्रमांक सुरू आहे आजच्या रात्रीतील हा 4था सामना आणि आजच्या लॉर्ड्स प्रमाणे हा पहिल्या फेरीमधील 3रा सामना सुरू आहे. यावी सुरेख फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये आणि तोपर्यंत मिळतात 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 61. लॉर्ड्स प्रमाणे हा 2रा सामना आहे. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे कारण की दुसऱ्या फेरीतील सामने हे लॉर्ड्स प्रमाणे खेळवले जातील. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यावी सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हर पॉइंटला आणि 1च धाव मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा खराब फेकी. सातत्याने खराब क्षेत्ररक्षण केलंय ते म्हणजेच जांभिवली या टीमने आणि मिळतात या 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 63 धावा. आजच्या रात्रीतील या सर्वाधिक धावा आपण पाहतोय शिरगाव टीमच्या माध्यमातून. गोलंदाज वैभव राईट मोर द विकेट. फुल टॉस चेंडू आहे. मिस टायमिंग.
गोलंदाज स्वतः वैभव जज करतोय. कॉट अँड बोल्ड, फलंदाज बाद. सागर बॅक टू द पवेलियन. वैभव येतोय नवीन फलंदाज आणि शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. धावसंख्या आहे 63. सागरसाठी एकदा जोरदार टाळ्या. खूप चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये सागरने. संघनायक आहे शिरगाव टीमचा. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. एक धाव तर झाली कंप्लीट. गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 64 धावा आणि 65 धावांचं लक्ष ठेवलंय शिरगाव टीमने जांभिवली या संघासमोर. 13.00 चे सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील जांभिवली या टीमला. विनंती असेल शिरगाव संघ थोडे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि विनंती असेल जांभिवली या टीमला की फलंदाज देखील पाठवायचे आहेत. 30 चेंडू 65 धावांचं लक्ष असेल आणि 65 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे सहकारी समालोचक मित्र मच्छिंद्र गायकर यांना. रमेश महाराज शिंदे यांना विनंती असेल आपण यायचं आहे.
थँक्यू सो मच रोशनजी संते सर. मुळगाव संघाचे कॅप्टन आपण व्यवस्थापन समितीशी संपर्क साधायचा आहे. मुळगाव संघाचे कॅप्टन जाऊ आपण मॅचच्या दिशेने. सेकंड इनिंगला करूया सुरुवात. सलामीची जोडी खेळपट्टीवर सज्ज. कोणी बॅटिंग केली? शिरगाव संघानं आपण पाहिलं असेल काही क्षणापूर्वी 64 धावा 5 षटकामध्ये लगावल्यात. विजयासाठी 65 धावांची गरज. सलामीची जोडी जांभिवली संघाच्या वतीने स्टॅकिंग एंडवर बॅट्समन आपण पाहतोय. आकाश व्हेरी फर्स्ट बॉल. बॉलर तयार. रोशन पहिलाच बॉल आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि तो देखील क्रिकेटचं ब्रह्मास्त्र फेकलंय. आम्ही म्हणतो ना ऍक्शन देन रिॲक्शन. जेव्हा गोलंदाजाकडे ब्रह्मास्त्र आहे तेव्हा क्रिकेटच्या परिभाषेमध्ये तुमच्याकडे क्षेपणास्त्र असणं गोष्ट गरजेची आहे. जेव्हा गोलंदाजाकडे प्रश्न आहे तेव्हा तुमच्याकडे उत्तर असणं गोष्ट गरजेची आहे. जेव्हा गोलंदाजाकडे वाद आहे तेव्हा तुमच्याकडे संवाद असणं गोष्ट गरजेची आहे. जितका चांगला चेंडू गोलंदाजाकडे आहे तेवढा चांगला स्टान्स तुमच्याकडे असणं गोष्ट गरजेची आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ ब्रेक बॉल. क्या बात आहे. इन स्विंगर बॉल पाहायला मिळाला. वर्णाळ्या चेंडूनी खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेट जगताच्या परिसीमा गाठलेल्या आहेत ना. म्हणून आमच्या डोळ्यासमोर टेनिस बॉल क्रिकेट जगताचे अनेक तारे सितारे सातत्याने येताना पाहायला मिळत आहेत. जांभिवलीचे शाखा प्रमुख सन्माननीय आयुष सावंत यांच्याकडनं आकाश सावंत यांच्यासाठी 3 षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच. बक्षीस तर लागलंय. प्रेरणा आणि प्रेम आपण जिवंत ठेवतात. सातत्याने कौतुकाची थाप देखील पाठीवर दिली जाते. परंतु या मॅच मध्ये मित्र म्हणे जांभिवली संघाला जिंकायचं असेल ना तर थांबायला अजिबात वेळ नाहीये. पुढील सामन्याची सातत्याने आम्हाला ओढ लागलेली आहे. अर्थात टीम मामनुले आणि ठाकूरपाडा चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. मुळगाव संघाचे कॅप्टन माझा आवाज तुमच्या कानापर्यंत आला असेल तर आपण लगेचच व्यासपीठाशी मुख्य मंचाशी संपर्क लगेचच साधायचा आहे. आयोजकांशी आपण संपर्क साधा. मुळगाव संघाचे कॅप्टन जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज तयार. रोशन 3 चेंडू पूर्णपणे मॅजिक बॉल फेकलेत. जितकी चांगली फलंदाजी तितकी चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा चेंडू अलाउंदी कार्पेट खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने टीम जांभिवली संघ जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल इज ऑफ द मार्क. 4थ्या चेंडूवर संघाचं अकाउंट केले ओपन. श्री गणेश झालाय. पण ही आराधना तुम्हाला प्रार्थनेच्या पूर्णावस्थेकडे घेऊन जाईल का? यश तुम्हाला मिळवून देईल का? हे देखील पाहावं लागेल. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येईल का? आणि निश्चितच सेकंड इनिंग मध्ये रंगतदारपणा तुम्हाला पाहायला मिळेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र अजूनही अनुपस्थित आहेत. त्या प्रत्येक प्रश्नाची उपस्थिती या ठिकाणी दाखवावी लागेल. जाऊ दिले चेंडूला. क्या बात आहे. खऱ्या अर्थानं हा प्रकार कसोटी क्रिकेटमध्ये अनेक वेळा पाहायला मिळतो. किंबहुना 50 वन डे क्रिकेटमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पाहायला मिळत नाही आणि त्याहीपेक्षा 2020 मध्ये तर लवकरात लवकर पाहायला मिळत नाही. आणि या मोमेंटला मित्र म्हणे हा प्रकार करणं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं आहे. 30 बॉल आणि विजयासाठी 65 धावांची गरज. टीम डांबिवली संघाला सलामीची जोडी या ठिकाणी खेळते. विकेट वाचवण्याचा प्रयत्न होतोय परंतु जेवढ्या विकेट वाचवाल ना तेवढ्या धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. जेव्हा जेव्हा तुम्ही वाचवलेल्या विकेटच्या साह्याने धावा बनवल्या तर वाचवलेल्या विकेटचं महत्त्व देखील तुम्ही जिंकल्यानंतर सातत्याने मॅन ऑफ द मॅचच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळत आहे. इथे मिस्टामिक चौक फटका फसलाय. फलंदाज बाद. विकेटचा पतन. संदेश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 चेंडू पूर्णपणे मॅजिक बॉल फेकलेत. जितकी चांगली फलंदाजी तितकी चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. 4थ्या चेंडूवर संघाचं अकाउंट केले ओपन. श्री गणेश झालाय. पण ही आराधना तुम्हाला प्रार्थनेच्या पूर्णावस्थेकडे घेऊन जाईल का? यश तुम्हाला मिळवून देईल का? हे देखील पाहावं लागेल. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येईल का? आणि निश्चितच सेकंड इनिंग मध्ये रंगतदारपणा तुम्हाला पाहायला मिळेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र अजूनही अनुपस्थित आहेत. त्या प्रत्येक प्रश्नाची उपस्थिती या ठिकाणी दाखवावी लागेल.
आणि खऱ्या अर्थानं आम्ही नेहमी म्हणतो ना की यशाची स्वप्न तुम्हाला सातत्याने पूर्ण करायची असतील तर याच वर्तमानामध्ये तुम्हाला कर्तृत्वाचा डंका वाजवावा लागेल आणि त्या अनुषंगाने स्वतःच्या हातामध्ये तुमच्या तळ हातावर सातत्याने नानाविध उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवावी लागतील. तेव्हा तुमचं ध्येय तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला येऊन म्हणेल ना ऑल इज वेल, ही रात्र पुन्हा येणे नव्हे. म्हणून की काय या रात्रीसाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी स्वप्न पाहिली. इथे हरायला कोणी आलेलं नाही आहे, जिंकणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पण म्हणतात ना मित्रांनो, उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय आहे बांधता येईल केव्हाही, पण क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द ही कायमस्वरूपी उरात असावी. मच्छिंद्र गायकर गोड व्यक्तिमत्व आहे. जाऊ आपण मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज सिद्धेश. यामुळे स्वीट साऊंड कानावर आलाय. गॅप देखील शोधलाय का नाही. क्षेत्ररक्षक वेगाने धावत धावत पोहोचलेले आहेत. एका धावेसाठी खऱ्या अर्थानं झगडावं लागतं, झुंजावं लागतं, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. पासष्ट धावांचा प्रवास आणि तो देखील इतक्या रात्री करणं थोडंसं कठीण राहील. एक एक पाऊल पुढे टाकावं लागेल. क्या बात आहे, जबरदस्त स्ट्रोक, क्रिकेटचा क्लास अँड क्लास इज अ परमनंट. जबरदस्त षटकार, क्या बात आहे. असं म्हणतात काळजाच्या कोपऱ्यामध्ये कोरून ठेवावा असा क्षण एका क्षणात पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त फ्लिक करत असताना हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. याच्या पाठीमागे मित्रांनो साधना आहे. ब्रेटलीच्या नावावर खूप मोठा षटकार आणि इथे मात्र या खेळाडूच्या नावावर हा आलाय षटकार. संदेशने मेसेज आला आणि तो देखील फॉरवर्ड केलाय. पोचावं लागेल ध्येयापर्यंत, त्या अनुषंगाने प्रयत्न चालू आहेत. क्या बात आहे. आणखी एक आणखी एक आणखी एक चेंडू निघून जाईल का मैदानाच्या बाहेर. सेकेंड संदेश जाणं फायर. जांभिवली गावाचा ब्रँड आणखी एकदा दाखवत असताना बॅक टू बॅक दुसरा ब्लास्ट षटकार. भरपूर 20% आवाज निघतो. 20% भयंकर अवस्था झाली म्हणून सरंगी झाले. निश्चितच ॲम्ब्युलन्स एक्सप्रेस या ठिकाणी उपस्थित आहेत. ॲम्ब्युलन्स आहे म्हणून तुम्ही स्वतःला जखमा करून घेऊ नका, चांगला खेळ करा. कधी कधी व्यवस्था आमच्या डोळ्यासमोर असताना आम्ही स्वतःचं वाहन आणि स्वतःचं देहभान पूर्णपणे हरपून जातो ना. चला नेक्स्ट मॅच अनाऊन्स करतोय. टीम मामनोली आणि ठाकूरपाडा. तत्पूर्वी मुलगाव संघाचा कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. मामनोली संघाचे कॅप्टन आणि ठाकूरपाडा संघाचे कर्णधार टॉस साठी लगेचच यायचा आहे. यस माफी असावी, नाणेफेकीचा कौल झालाय. धावसंख्या फ्लाय झाली. टीमची टोटल धावफलकावर आतापर्यंत लागत असताना 14 धावा. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त एक धाव. या षटकामध्ये 13. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट. एकंदरीत 9 बॉलचा खेळ झालाय आणि याच 9 बॉल मध्ये बनवल्यात टीम जांभिवली संघाने धावसंख्या धावफलकावर 14. प्रवास खूप मोठा आहे, थांबून जमणार नाही. बाजूला कोणतं दृश्य आहे देखील पाहून चालणार नाही. फक्त आणि फक्त नाकाच्या शेंड्याकडे पाहावं लागेल. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, सी फॉर कॉन्सन्ट्रेशन. बिल गेट्स आणि वॉरन बफेट. बिल गेट्सच्या आईनं दोघांना सांगितलं होतं तुमच्या यशाचं रहस्य काय आहे. दोघांना वेगवेगळ्या खोलीमध्ये बसवलं आणि एक चिठ्ठी मात्र पाहिली. त्या एकाच चिठ्ठीवर लिहिलं होतं FOCUS, दॅट्स कॉल्ड फोकस. आणि तोच फोकस या ठिकाणी केलाय टीम जांभिवली संघानं. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक, क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचं मादक सौंदर्य चौका. सामना अजूनही संपलेला नाहीये. मी तर म्हणे जांभिवली संघानं पाया रचला गेलाय. या पायावर यशस्वी भिंत बांधावी आणि शेवटच्या क्षणापर्यंत यश नावाचं छप्पर देखील चढवावं. एका बाजूला आम्ही म्हणतो ना, ज्ञानदेवे रचला पाया तुका झाडासे कळस. या खेळाडूंनी खऱ्या अर्थाने यशस्वी पाया रचला गेलाय. त्यावर मात्र यशस्वी कळस चढवला जाईल का.
आणि पुन्हा एकदा आपला नंदादी प्रज्वलित केला जाईल का, भगवा अभिमानानं फडकेल का, आटकेपार झेंडा रोवला जाईल का, या सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येणाऱ्या काही काळ मर्यादेमध्ये पाहायला मिळतील, यात तीळ मात्र शंका नाही आहे. स्क्रीनवर पाहू शकाल अनमोल क्षणांनी खऱ्या अर्थाने क्षणचित्रे tenniscricket.in च्या माध्यमातून टिपली जात आहेत. अनेक दर्दी प्रेक्षक देखील या सामन्याचा अप्रत्यक्ष स्वरूपात आनंद घेताना पाहायला मिळतात. ही व्यवस्था गावदेवी चषक सन 2022 ने तुमच्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल गावदेवी चषक सन 2022 मनपूर्वक धन्यवाद. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला आहे, जागेवर होते फलंदाज, स्टान्स देखील चेंज केला नव्हता, शफल देखील झाले नव्हते. या संपा डिसिजन व्हाईट बॉल एक धाव मिळेल. एका धावेच्या सहकार्यानं टीम जांभिवली संघाची धावसंख्या धावफलकावर लागत असताना आतापर्यंत पाहायला मिळते 1 गडी बाद 20 धावा. 65 धावा डोळ्यासमोर आहेत. डोळ्याचं पारणं फिटवलं जाईल का, डोळ्यामध्ये तेल घालावं लागेल, मन मनगट आणि मस्तिष्क जांभिवली संघाला जाग करावं लागेल. भाव विश्व फक्त आणि फक्त क्रिकेट शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. कारण इथे म्हटलं जातं ना मित्रांनो, तुमचं यश तुमच्या संघर्षावर अवलंबून आहे. फलंदाज झालाय बाद, क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट. इथे घडलाय खूप मोठा अपघात, 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. कॉम्बिनेशनला महत्व आहे, कॉन्टॅक्टला महत्व आहे, आय कॉन्टॅक्टला देखील महत्व आहे. मित्रांनो नजरेमध्ये पॉवर आहे. पहिल्या नजरेमध्ये तो तुम्हाला पाहायला मिळतं ना, ते शेवटच्या क्षणापर्यंत ज्याने टिकून ठेवलं त्याने इतिहास रचला. समजणे वालों को इशारा काफी होता है. जाऊ आपण मॅचच्या दिशेने. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत लागत असताना 20 धावा बनवायच्यात 65. 18 बॉलचा खेळ शिल्लक. टीम जांभिवली संघाला बनवायचे 45. 15.00 ची सरासरी गाठावी लागेल. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट. राजा हुकला आणि थांबला तो संपला. .00 गरज. चेंडूला मात्र खेळपट्टीवर थांबू द्यायचं नाही हे फलंदाजांना सांगावं लागेल. चेंडूला मात्र इनफिल्ड मध्ये थांबू द्यायचं नाही हे देखील फलंदाजांना सांगावं लागेल. चेंडू आउट ऑफ द पार्क, चेंडू आणि मित्र म्हणेन आउटफील्ड, या सगळ्या गोष्टींचं समीकरण आणि या सगळ्या गोष्टींचं नातं या ठिकाणी निर्माण करावं लागेल टीम जांभिवली संघाला. संकट तर ओढावले कंबर कसावी लागेल. रक्तातील न्यूरॉन आणि खऱ्या अर्थाने पेशींना सुद्धा सांगावं लागेल हालचाल करा, थांबायला वेळ नाही. आम्ही म्हणतो ना जागते रहो. ही रात्र वैर्याची आहे, ही रात्र वैर्याची असेल, ही रात्र खऱ्या अर्थाने मित्रत्वाची असेल, हे देखील काही काळ सांगून जाईल. हु विल विन दिस मॅच. हे क्षण आनंदी कोण करेल, कोणता चेंडू रडवेल, कोणता चेंडू हसवेल, कोणता चेंडू आनंद निर्माण करून देईल, कोणता चेंडू दुःख देईल, कोण राजा होईल, कोण रंक होईल, कोण हिरो आणि कोण व्हिलन ठरेल, हे देखील या ठिकाणी पाहावं लागेल. थोडेसे बॅकवर्ड होते. पुन्हा एकदा शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस केला. आडव्या बॅटने हा फटका सजवलाय. क्रिकेट मधील जेवढे जेवढे स्ट्रोक आहेत ते मात्र या मॅच मध्ये जांभिवली संघाला खेळावे लागतील, पर्याय नाही. डू ऑर डाय, करा अथवा मरा, हा मी तर म्हणेन क्षण, आणि या क्षणाला सामोरं जावं लागते. टीम जांभिवली संघाला अजूनही 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि बनवायचे 44. 17 चेंडूचा खेळ शिल्लक, विजयासाठी 44 धावांची गरज. प्रयत्न चालू आहे. प्रयास ही जिंदगी का दुसरा नाम होता है. संघर्ष करावा लागेल. तिकडे संसार सजवायचा असेल तर मात्र तव्यावरची भाकर देखील तुम्हाला सातत्याने फिरवावी लागते, ती करपली जात नाही. आणि इथे मात्र क्रिकेटचा संसार सजवायचा असेल तर मात्र सातत्याने धावफलकाला तुम्हाला सातत्याने फिरवावं लागेल. तेव्हा मात्र धावफलकावरच्या धावा करपल्या जात नाही, त्या तुम्हाला यशाचा आनंद निर्माण करून देतात. हे देखील या ठिकाणी पाहावं लागेल. या सगळ्या गोष्टी सामदाम दंडभेद वापरून कराव्या लागतील. थांबायला मात्र जांभिवली संघाला वेळ नाही आहे. इट्स टाइम चेंज द टाइम. हीच ती वेळ, वेळ बदलण्याची. 12:55 झाली आहेत. शुभ मुहूर्त कोणता आहे हे देखील पाहावं लागणार नाही. जन्मकुंडली काय आहे याचा देखील विचार करावा लागणार नाही. लिंबू मीठ मिरच्या बांधाव्या लागतील याचा देखील विचार करावा लागणार नाही. फक्त आणि फक्त कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. तारेवरची कसरत ही तर तलवारीच्या धारेवरची कसरत आहे, ती करावी लागेल टीम जांभिवली संघाला. प्रयत्न चालू आहे. 2 खेळाडू या ठिकाणी खेळतायत, पाहू शकाल. सिंगल डबलला प्राधान्य देखील या ठिकाणी दिलं जात आहे. लाईफ लाईन देखील या ठिकाणी यूज केली जाते. धाव फलक सातत्याने हलतं डुलतं स्वरूप या ठिकाणी प्राप्त होत आहे. धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलकावर 25 धावा. अंपायर डिसिजन नो बॉल.
कहा पर गलती कर बैठे मेरे दोस्त, हे शहर तो नमक का शहर है ना. म्हटलं जातं मित्रांनो, स्वतःच्या चुका जगाला सांगू नका. प्रत्येकाच्या घरामध्ये मीठ आहे, परंतु औषध नाही आहे, याचा देखील विचार करावा लागतो. तुम्ही तर तुमच्या जीवनाचे शिल्पकार. सामना मात्र हळुवारपणे वेगाने पुढे सरकताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळते. टीमची टोटल 26 धावा धावफलकावर, बनवायच्या त्या 65. बॅट्समन आपण पाहू शकाल संदेश झालाय बाद. बॅट्समन बिंदास देखील झालाय बाद. आकाश आणि वैभव हे दोन खेळाडू या ठिकाणी या रात्रीमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. यस रोशन नावाचा गोलंदाज. रोशन नावामध्ये खऱ्या अर्थानं ताकद आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील रोशनजी संते सर. आज टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, अंबरनाथ असेल, बदलापूर असेल, उल्हासनगर असेल, मुरबाड तालुका असेल, शहापूर असेल, टिटवाळा असेल, या सगळ्या विभागामध्ये फक्त एकच नाम आहे. ऐसी कोई बस्ती नहीं जिस बस्ती में रोशन संते जैसे हस्ती का नाम नहीं. नाम नाही तो ब्रँड आहे बॉस. चांगला आवाज आहे आणि क्रिकेटचा समालोचक कसा असावा याचं उत्तम उदाहरण सन्माननीय रोशनजी संते सर. फलंदाज बाद, पकडला झेल. क्रिकेटची व्याख्या कंप्लीट. टेक द कॅच अँड वोन द मॅच. विकेटचं पतन. मी तर म्हणेन 10 दिशा पुन्हा एकदा या ठिकाणी आमदारताना पाहायला मिळत आहेत. जांभिवली संघावर ओढावलेलं संकट आणि या संकटातून बाहेर कोण काढेल. म्हणतात ना, आम्ही त्या ईश्वराला आराधना करतो, पण आता मात्र ताराबाईला कोण येईल हे देखील पाहावं लागेल जांभिवली संघासाठी. आणि तोच प्रयत्न मात्र एका बाजूला चालू आहे. हा प्रयत्न करावा लागतो. म्हणतात मित्रांनो, जीवनामध्ये प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष लिहिला आहे. कोणाच्या वाट्याला कमी तर कोणाच्या वाट्याला जास्त. काही माणसं जन्माला येतानाच मुखामध्ये सोन्याचा चमचा घेऊन येतात. काही माणसं आयुष्यभर प्रयत्न करतात, पण इथे मात्र काही माणसांना प्रयत्न न केलं तरी मात्र सातत्याने प्रत्येक गोष्ट साध्य होत असते. हा तुमच्या सुकृताचा खेळ आहे, पण हा क्रिकेटचा खेळ आमच्या भगवान श्रीकृष्णाने महाभारतापूर्वी खेळला, तर इथे मात्र आमचे खेळाडू या ठिकाणी खेळतायत. हे बाळ गोपाळ आणि तिथे मात्र भगवान श्रीकृष्णा समवेत खेळणारे गोकुळामध्ये बाळ गोपाळ, यामध्ये 3 मात्र फरक नाही आहे. आणि आज मात्र आम्हाला सार्थ अभिमान आहे या बदलापूरच्या आणि अंबरनाथच्या क्रीडा नगरीकडे या स्पर्धेच्या वतीनं समालोचन करण्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि संधी गावदेवी चषक सन 2022 न आम्हाला या ठिकाणी निर्माण करून दिली. इथे आल्यानंतर अनेक नवीन व्यक्तिमत्वांची होणारी भेट या कायमस्वरूपी गोष्टी काळजाच्या कोपऱ्यामध्ये कोरून ठेवल्या जातील आणि खून गाठ देखील या ठिकाणी बांधली जाईल. तुर्तास जाऊ आपण मॅचच्या दिशेने. आरामी विकेटने बोललो तयार. इनसाइड आउट खेळले. क्षेत्ररक्षक आहेत. 2 ते 3 पावलं पुढे सरकले. बॅकअप या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅकअप महत्वाची गोष्ट आहे, कारण जेव्हा तुमचा आत्मविश्वास नावाचा चार्जर बंद पडला जातो ना, तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी बॅकअप आणि पॉवर बँक देखील असावी लागते. पण इथे मात्र धामाची टूर्स अँड ट्रॅव्हल्स पुन्हा एकदा सर्व्हिसिंग करून आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा लागेल. टीम जांभिवली संघाला एकंदरीत 3 षटकांचा खेळ कंप्लीट. धावसंख्या धावफलकावर 3 गड्याच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 28 धावा. इथून पाहिलं तर अजूनही खूप काळ समोर जायचा आहे आणि तो काळ सातत्याने वाट पाहत आहे. जांभिवली संघाच्या धावा किती बनतील, हा सामना कोण जिंकेल, या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणं अजूनही बाकी आहे. सगळं काही सस्पेन्स. म्हणून मैदानाच्या बाहेर हाऊसफुल प्रेक्षकांची गर्दी. अंबरनाथ माथाडी कामगार सेनेचे सरचिटणीस सन्माननीय मुळगाव गावचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय राकेशजी लाड साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात. विनंती असेल आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपण देखील या सामन्याचा आनंद घेतात. अनेक दर्दी प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. कोण कोणाच्या खांद्यावर, कोण कोणाच्या बाजूला, कोण कोणाच्या उजव्या बाजूला, कोण कोणाच्या डाव्या बाजूला, कोण कोणाच्या 2 व्हीलर्सवर, कोण कोणाच्या 4 व्हीलर्सवर या सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळतात. कारण ही या संपूर्ण विभागाची भूषणावळ पाहायला मिळते. चांगली स्पर्धा आहे. स्क्रीनवर पाहू शकाल 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 37 रनची आवश्यकता. टीम जांभिवली संघाला 18.50 ची सरासरी गाठावी लागेल. कोण सांगेल झुकेगा आणि कोण सांगेल झुकेगा नाही साला.
विभाग प्रीमियर लीग आमची लहान लहान मुले देखील या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि आनंद घ्यायला हवा ना. यावेळेस मात्र स्वीट साउंड, क्या बात है, शॉट ऑन पुल, गेंद स्लॉट में पार किया, पार्किंग लॉट में सिक्सर, षटकार. अजूनही सामना संपलेला नाही आहे. 11 बॉलचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी टीम जांभिवली संघाला तब्बल आणि तब्बल 31 धावांची गरज. भिवंडीच्या क्रिकेटच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर 11 बॉल आणि 6 षटकारांची आवश्यकता. कठीण आहे, सोपा आहे, अशक्य आहे, साधा आहे, पाहिला जर आनंदाचा आहे, पण काही गोष्टी पाहिला आनंदाच्या वाटतात, त्यांची धडपड देखील पाहावी लागते ना. आणि ती धडपड या ठिकाणी जांभिवली संघाचे फलंदाज करताना पाहायला मिळत आहेत. 11 बॉल 31 रन्स. पुन्हा एकदा प्रयोग करण्याचा प्रयत्न ऑन साईडला. हा चेंडू चांगला आहे, कमबॅक केलंय गोलंदाजानं. मनसुबे ओळखणारी गोलंदाजी, एक सिंगल मिळाली. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या हळुवारपणे पुढे जाईल. विजयासाठी 10 बॉलचा खेळ शिल्लक आणि बनवायच्या 30 धावा. म्हणजे 47-41 नंबरची 47-81 नंबरची एर्टिगा गाडी आहे. 47-81 नंबरची एर्टिगा गाडी आणि त्या गाडीची चावी आम्हाला मिळालेली आहे. ज्याची कोणाची असेल त्यांनी घेऊन जायची आहे. इथून दाबल्यानंतर ती गाडी तिकडनं लुकलुक करते. जर आपण घेऊन गेला नाहीत तर त्या गाडीमध्ये आम्ही प्रवास करू. यस, थँक्यू सो मच. चावी ज्याची आहे ते आलेले आहेत. थँक्यू. अभी तो पार्टी बनती है. सध्या एर्टिगाला प्राधान्य आहे. पेट्रोल महाग आहे, डिझेल महाग आहे. सीएनजी महाग असला आम्ही 2 तास थांबू, पण सीएनजी वापरू. जाऊ आपण मॅचच्या दिशेने. काय विरोधाभास आहे ना. एका बाजूला आमच्या प्रत्येक शहरातील, प्रत्येक तालुक्यातील आमदार साहेबांना निवासस्थानाची व्यवस्था, तर एका बाजूला आमचे एसटी कर्मचारी आंदोलन करून करून बिघडले, पण विलनीकरणाचा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. हा विरोधाभास या व्यवस्थापन समितीचा आणि या भारतीय व्यवस्थेचा आहे. कधीतरी प्रश्न विचारावा लागतो स्वतःच्या मनाला. आम्हाला सार्थ अभिमान आहे त्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्र राज्यामध्ये जन्माला आल्याचा. इथे मात्र गोष्ट बदलणं गोष्ट गरजेची आहे. आम्ही म्हणतो ना, बदल हा निसर्गाचा नियम आहे. एक वेळ निसर्गाने तुम्हाला आशीर्वाद दिला तर व्यवस्थेची सुद्धा आम्ही कायमस्वरूपी झगडण्याचा प्रयत्न करतो. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जेव्हा आपण मॅचच्या दिशेने सामना मात्र या ठिकाणी रंग भरेल का हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरेल. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि विजयासाठी जांभिवली संघाला बनवायचे आहेत 26. 1-2 मोठा फटका. सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगतपणा पाहायला मिळेल. या 2 चेंडूची किंमत मित्र म्हणून वाढली असेल. 8 बॉल 26 रन्स. पुन्हा एकदा ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न केलाय. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. चाचपडणं चालू केलं परंतु चेंडू अडवलाय. 2 धावा मिळाल्या. जांभिवली संघाला विजयासाठी 7 बॉलचा खेळ शिल्लक आणि बनवायच्यात अजूनही 24 धावा. 7 चेंडू 24 धावा. एक मोठ्या फटक्याची अपेक्षा जांभिवली संघाच्या डगावची चौकट करेल. प्रत्येकाच्या डोक्याने हात लावलाय आणि मित्र म्हणेन मनामध्ये असेल पश्चाताप, भीतीचं वातावरण. सांगावं लागेल या खेळपट्टीवरील दोन्ही खेळाडूंना, वी आर अ चॅम्पियन इन द क्रिकेट वर्ल्ड, डर के आगे जीत है. थांबून चालणार नाही. या चेंडूचा खरपूस समाचार घ्यावा लागेल आणि या चेंडूची चिरफाड करावी लागेल. या चेंडूची MRI करावी लागेल. या चेंडूचं ऑपरेशन करावं लागेल. या चेंडूला पूर्णपणे फाडून टाकावं लागेल. या चेंडूचा अपमान करावा लागेल. या चेंडूला सीमारेषेची वाट दाखवावी लागेल. काय घडेल हे क्षण तुमच्या डोळ्यासमोर आहेत. 7 बॉल 24 रनची गरज. स्टेप आउट करून खेळले होते. अंपायर डिसिजन, वाईट बॉल. 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने जांभिवली संघाची धावसंख्या धावफलकावर पुढे सरकताना पाहायला मिळाली. विजयासाठी अजूनही 7 चेंडू आणि 23 धावांची गरज. धावसंख्या धावफलकावर 42. विजयाच्या पागा कोणाच्या हातामध्ये असतील, कोणाचे अश्व पुन्हा एकदा दवले जातील. पुन्हा एकदा खराब बॉल असेल. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. वाईट +1 एकंदरीत 2 धावा. सामना संपलेला नाही आहे. सामन्यामध्ये रंगतदार पण आहे त्याला पाहायला मिळते. विजयासाठी 7 बॉल आणि बनवायचे आहेत फक्त आणि फक्त 21 धावा. असं म्हणतात ना मित्रांनो, रान करपलेलं आहे आणि करपलेल्या रानामध्ये पंचप्राण एक होऊन त्या विधात्याकडे सातत्याने प्रार्थना करतायत. हे देवा, या क्षणांना खऱ्या अर्थानं सामोरं जात असताना प्रत्येकाच्या मुखामध्ये रोशनसर एक वाक्य येतं, टू बी ऑर नॉट टू बी.
दॅट इज द क्वेश्चन. आणि हेच ते क्षण दोनही संघासाठी असतील. या क्षणांना खऱ्या अर्थानं गोड कोण करेल, कोणाच्या गावामध्ये कोणाचं सहर्ष स्वागत, तर कोणाच्या मुखामध्ये कडवटपणा पाहायला मिळेल. 7 बॉल आणि विजयासाठी अजूनही 21 धावांची गरज टीम जांभिवली संघाला. यस अंपायर, फायनली निर्णय कळवायचा आहे. काय घडलंय? यस थर्ड अंपायर या ठिकाणी रेडी होत आहेत. निर्णय येईल तोपर्यंत चर्चा करूया क्रिकेटची. क्रिकेटचं विश्व खूप मोठं आहे. क्रिकेटचा नकाशा पाहिला तर कोणत्याही कागदावर मावणार नाही इतका मोठा आहे. तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावायचं आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीम शिरगाव संघानं यस व्हाईट बॉल. म्हणून या व्यवस्थापन समितीने खऱ्या अर्थानं हे नेरळची 2 माणसं या ठिकाणी उचलून आणून ठेवलेली आहेत. अर्थात राहुल भोईर सर आणि त्यांच्या समवेत अंपायर सन्माननीय सागरजी कोळंबे सर, या दोन्ही व्यक्तिमत्वांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करू. यस राहुलजी चव्हाण सर, माफी असावी आडनाव बदललं. 2 धाबा, वाईट +1, एकंदरीत 2 आणि टीमची टोटल धावफलकावर 44. विजयासाठी 7 बॉल आणि बनवायचे आहेत 21. 7 चेंडू 21 धाबा. आपटला यावेळेस मात्र बॉल. आशाळभूत नजर आहेत अंपायर कडे आणि इथे मात्र सांगत असताना अंपायर हे तो अच्छी गेंद है. फेकला डॉट बॉल. ऑल इज वेल अँड ऑल इज वेल, एंड इज वेल. शेवटचा चेंडू डॉट बॉल. विजयासाठी 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि बनवायचे आहेत अजूनही 21 धाबा टीम जांभिवली संघाला. 6 चेंडू 21 धाबा. गोलंदाजाचा आत्मबल वाढलाय, फलंदाजाचा आत्मबल खचलंय. सामना बॅलन्स स्थितीमध्ये असेल का? पहिले 3 चेंडू सांगून जातील ना हु विल विन दिस मॅच, कोण जिंकेल हा सामना. प्रत्येक व्यक्ती महत्वाच्या क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या सगळ्या क्रिकेट रसिकांच्या नजरा या सामन्याकडे असतील. आम्ही म्हणू ना रोशन संते सर, 365 दिवसांपैकी 364 दिवस तुम्ही हा सामना, यापूर्वीचे अनेक सामने विसरले तरी चालाल, पण एक दिवस या सामन्याचा तुम्ही या क्षणाला आनंद घ्या, म्हणजे तुमचा 1 वर्ष सातत्याने यशस्वी ठरेल यात शंका नाही. मॅच मात्र रंगात येईल का? 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी टीम जांभिवली संघाला 21 रनची गरज. सामना अजूनही संपलेला नाही आहे. एका बाजूला हा किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला जातोय, तर एका बाजूला विजयाचा सुगंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाजाचा मानस राहील डॉट बॉल फेकणं, विकेट घेणं. फलंदाजाचा मानस आणि धाडस राहील धाबा घेणं, किंबहुना हा सामना जिंकण्यासाठी खूप मोठे प्रहार प्रत्येक चेंडूवर करणं. वेळ तर घेतली जाईल, सातत्याने फिल्डिंग मध्ये बदल देखील केला जाईल. एक छोटासा बदलाव बडे कामयाबी का हिस्सा बन जाता है. 6 बॉलचा खेळ शिल्लक, विजयासाठी जांभिवली संघाला 21 रनची गरज. स्टार्टिंग एंडवर फलंदाज आपण पाहतोय आकाश. पहिलाच बॉल लेग ब्रेक बॉल आणि तो देखील या ठिकाणी बाउन्स होताना पाहायला मिळाला. एका बाजूला सांगत असताना टीम शिरगाव, पंची नदिया पवन के झोके, कोई सरहद ना हमें रोके. पण एका बाजूला टीम जांभिवली संघ देखील हा सामना सहजासहजी सोडणार नाही. 5 बॉल आणि विजयासाठी 21 रनची गरज. गावदेवी चषक सन 2022. 5 चेंडू 21 धाबा. मोठ्या पटक्याची सातत्याने नितांत गरज. और पिच बॉल भिरकावून दिले चेंडूला. ऑर्थोडॉक्स कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे होईना बाद. क्रुशियल मोमेंटला मल्ला घुमा, स्टेडियम जुमा, सिक्सर, षटकार. आकाशनं सांगितलं प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी वाडा कोणाचाही असो, राडा या मोमेंटला माझाच राहील. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नहीं एक रास्ते पे हमसे
भूल कर भी कोई भूल होना. आता चुकी होईल का? 4 बॉल 15 रन्स. पुन्हा एकदा बॅट अँड पॅडच्या मधोमध चेंडू फेकला होता अतिशय जबाबदारीनं, त्याला देखील खेळून काढलाय. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, 2 धावा मिळवल्या. द रन्स ऑफ कपल. जांभिवली संघ हळवारपणे पुढे जातोय. विजयासाठी 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि बनवाच्या 13 वाजतील का? लाखाचे 12 होतील का? झाकली मुठ 1.25 लाखाची असेल का? काय घडेल? कोणाच्या ओंजळीमध्ये हिरे माणिक मोती मिळतील तर कोणाचं पॉकेट या ठिकाणी रिकाम असेल. 3 बॉल 13 रनची गरज टीम जांभिवली संघाला. आकाश ऑन बॅटिंग मार्क. चेंडू फेकण्यासाठी 10 वेळा विचार करावा लागतो. म्हणून म्हटलं जातं ना मित्रांनो, विचार आणि पश्चाताप या दोघांचं कॉम्बिनेशन ज्या व्यक्तिमत्वाने जुळवलं त्यांनी त्याचं आयुष्य सार्थकी लावलं. एखादी गोष्ट होऊन गेली तर मात्र पश्चाताप, होण्यापूर्वी केली तर मात्र विचार. एक विचार माणसाला हेतूकडे घेऊन जातो. 3 बॉल आणि विजयासाठी 13 रनची गरज. यावेळेस लॉफ्टेड हिट. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे महिनाबाद षटकार. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे? मित्रांनो, सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. विजयासाठी 2 चेंडू आणि बनवायच्या फक्त 7 धावा. बॅट्समन आकाशची फलंदाजी या ठिकाणी खऱ्या अर्थानं आकर्षित करते. नाम नहीं तो ब्रांड है बॉस. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. हा स्पर्धेचा महत्वाचा नियम. आकाश जोपर्यंत खेळपट्टीवर सज्ज तोपर्यंत ब्रह्मांड पुन्हा एकदा प्रकाशित. ऑन साइडला खेळेत. 1 धाव तर मिळवली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि ते मात्र काय घडलंय? 2 धावा सक्सेसफुली कंप्लीटेड. सामना मात्र या ठिकाणी रंगतदार स्थितीमध्ये आहे. असं म्हणतात ना मित्रांनो, काळजाच्या कोपऱ्यामध्ये कोरून ठेवणारे हे ते क्षण. या क्षणांची आतुरतेने वाट पाहिली. ना 1 मेरा होगा, ना लाख तेरा होगा, ना तारीफ फेरी होगी, ना मजाक तेरा होगा. 1 चेंडू 5 धावा म्हणजे षटकार ठोकावा लागेल. 1 चेंडू वाईट बॉलवर चौकार जावा लागेल. 1 चेंडू चमत्कार घडवावा लागेल. डॉट बॉल जर फेकला तर टीम शिरगाव संघ विजयी. षटकार ठोकला तर जांभिवली संघ विजयी. खुद से खुद का अंदाजा नहीं होता, बाहर आने से पहले फूल भी ताजा नहीं होता. प्रयास तो करना पड़ेगा मेरे दोस्त, क्योंकि सिकंदर का बंद दरवाजा कभी नहीं होता. दरवाजा ठोठवावा लागेल, समुद्र मंथन करावं लागेल, आंदोलन करावं लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, डोळ्यांच्या पापड्याने या ठिकाणी सांगावं लागेल. तोपर्यंत मिटू नका जोपर्यंत हा बॉल आमच्या नजरेला भिडत नाही. काळजाला सांगावं लागेल तोपर्यंत धडधड न थांबवा जोपर्यंत हा बॉल रिलीज केला जात नाही. मित्रांनो, सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवा. 1 बॉल आणि विजयासाठी 5 रनची गरज. गावदेवी चषक सन 2022 स्टार्टिंग एंडवर आकाश. शॉर्ट पिच बॉल होता आणि तो देखील पुलच्या माध्यमातून षटकार सजू शकला असता. ही चर्चा प्रेक्षकांची राहील, पण म्हणतात ना मित्रांनो, चर्चेतून काही घडत नाही आणि इथे मात्र क्रियेविना वाचालता व्यर्थ आहे. सामना जिंकला शेवटच्या मोमेंटला. अर्थात शिरगाव संघानं काय फाईट दिली टीम जांभिवली संघानं. हार्डलक टीम जांभिवली आणि हार्दिक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन टीम शिरगाव.